आंदोलन हे गरजेचं आहे, कारण हे जे सरकार आहे एवढं मोठं बहुमताचं सरकार आहे, पण जो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे त्याचं कंबरड मोडण्याचं पाप सातत्याने हे सरकार करते. अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि त्यांच्या विरोधात हे आंदोलन आज होत आहे, कारण न्याय मागून प्रेमाने बघितला, आदराने बघितला, पण ते शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, त्याची सरसकट कर्जमाफी होत नाही. त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय. महाराष्ट्राचे पोलीस ही शेतकऱ्यांचीच लेकरं आहेत, त्याच्यामुळे ते संवेदनशील आहेत, पण त्यांच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्याला अर्थातच काळजी वाटते, भीती वाटते, कारण का त्यांना माहिती आहे की ते त्यांचं सरकार आज जे प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. आज लाडकी बहीण योजनेचाही निधी 1 कोटी महिलांचे KYC झाले नाही, मला विश्वासच बसत नाही. ज्या मनमोहन सिंग साहेबांनी घर, गाव, वाडी, वस्तीपर्यंत आधार कार्ड पोहोचवलं, जनधन योजना सुरू केली, प्रत्येकाला एक ID नंबर मिळाला, त्याच्यातून त्याला सगळे त्याचे अधिकार मिळतात. अशा काळामध्ये एवढं तंत्रज्ञान असताना KYC पूर्ण होत नाही 1 कोटी महिलांना, ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. त्यामुळे फसवणूक आहे, मग शेतकऱ्यांची असेल किंवा महिलांची असेल, हे पूर्ण अयशस्वी सरकार आहे आणि त्यांचं पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश. पुणे प्रकरणात आता कोर्टाचे ऑर्डर तुम्ही टीव्हीवर पाहत होता, काय नाही, मी कोर्टाच्या ऑर्डरची वाटच बघते. आमची पहिल्या दिवसापासून मागणी आहे की आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही आणि आम्ही सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करतोय की फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर फाशीची शिक्षा करा, कारण का एक मेसेज समाजात गेला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही व्यक्तीने चुकीचं काम केलं तर त्याला फाशीची शिक्षा होणार. बीडमध्ये विलास गुले या तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर देखील आरोप होत आहेत. काय सांगा? हे दुर्दैव आहे की राजकारण इतकं गलिच्छ झालंय की कर्तृत्ववान खासदाराच्या बद्दल काही करता येत नाही म्हणून त्याच्या घरात घुसून त्याच्या बायकांपोरांवर आरोप करते. इतकं गलिच्छ आणि पातळी सोडून राजकारण मी कधी पाहिलेलं नाही. पक्ष हा ताकदीने बजरंग अप्पाच्या मागे कालही आहे, आजही आणि उद्याही राहील आणि मी स्वतः पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी ही ताकदीने बजरंग अप्पाच्या मागे उभी आहे, कारण आमचं सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. हे पूर्ण षडयंत्र बजरंग अप्पाला त्रास देण्यासाठी एक राजकीय खोटं षडयंत्र केलं जात आहे आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारकडे काही विरोधाला बोललेलं नाही, आता बोलायला आमच्या विरोधात राहिलंच नाही, म्हणूनही आमच्या घरातल्या पोरांवर खोटी षडयंत्र करतात. 4 तास चौकशी देखील पोलिसांनी केली या प्रकरणाचा. त्याचा मी जाहीर निषेध करते. जे पोर एवढं लहान आहे वयाने, त्याचे हसा खेळाचे दिवस आहेत, त्याला पोलीस ठाण्यात बोलवत आहेत, कारण का बजरंग अप्पाच्या बद्दल त्यांना बोलण्यासारखं काहीच नाही. अतिशय उत्तम संसदेत काम करतात, मतदारसंघात प्रचंड संपर्क, विकास कामं करतात. त्यामुळे हे सगळं चांगलं काम चालू असताना काहीच आता विरोधात बोलायला नाही, म्हणून घरात घुसून मुलापर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की एवढी मोठी सत्ता असताना तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या लाडक्यांना असं गलिच्छ राजकारण करायची वेळ तुम्ही आणू देऊ नका. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी असल्या गलिच्छ राजकारणांना आणि ह्याच्या करणाऱ्यांना थारा देऊ नये आणि त्यांना ही खोट्या केसेस करायला मदत करू नये, एवढीच आमची अपेक्षा.